हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज विठू माऊलींच्या दर्शनाने ब्लॉगची शुभ सुरुवात करूया. ही प्रक्षाळ पूजा चालू आहे विठू माऊलींची. आणि आज प्रक्षाळ पूजा म्हणजे देवालाची स्वच्छता करतात. आता लाखो हजारो भक्त देवाला भेटून गेले तर देव पण शिंटो. मग आदल्या दिवशी देवाला छान सुगंधी तेलाने मॉलिश केली जाते. छान चोळून देवाला तेल लावून रात्रभर पांढऱ्या कपड्यामध्ये झाकून ठेवतात. आणि सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर देवाला छान गंध अत्तर अशी सुंदर अशी सगळं वाहून पूजा केली जाते. हे बघा किती सुंदर भावना आहे ना याच्या मागे देखील, की देव देखील आपला थकतो, त्याला देखील थोड्या आरामाची गरज आहे. त्यांच्या मागचे लोट टक्के पण काढून घेतले जातात आणि असं व्हाईट कपड्यामध्ये झाकून ठेवलं जातं देवाला. आणि नंतर असे छान सुंदर पूजा करून देवांना सुंदर असे वेशभूषा घातली जाते. हे पहा आईसाहेबांना देखील छान अभिषेक सुरू आहे. आणि नंतर सुंदर दागदागिने घालून देवाला सुशोभित केले जाते. आपण हे दर्शनाचा लाभ घ्यावा. हे सगळ्यात दागदागिने घालून देवाचं रूप किती साजेरं दिसतंय ना. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला असं तुमचा आशीर्वाद राहू द्या देवा. आजची सकाळ अशी शांत झाली होती. छान रम्य म्हणतात अशी. मस्त चहा पिता पिता मी बाहेर बघत होती. आणि 5-10 मिनटात पुन्हा पाऊस सुरू झालाच. पाऊस सतत लागत होता. रात्रभर थोडी विश्रांती घेतली की पुन्हा सुरू. पाऊस बघत बघत सकाळची कामं चालली होती आमची. अशा पावसाळी वातावरणात मधल्या भुकेच्या वेळेला खाण्यासाठी पौष्टिक असा मी मखाण्याचा आता चिवडा बनवते. मखाणे असे घेऊन आधी आपल्याला मीडियम टू लो गॅसवर असे भाजून घ्यायचे. चांगले 15-20 मिनटं भाजावे लागतात. मग मस्त ते असे छान कुरकुरीत होतात. तोपर्यंत भाजत राहायचे. खालीवर करत राहायचे कारण हे जळून यायचे नाही आहे. अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा. आमच्याकडे सतत बनत राहतो. हे असं हळूहळू दाबून चेक करत राहायचं की आपले भाजले गेले की नाही. जोपर्यंत हाताने पटकन मोडत नाही तोपर्यंत भाजत राहायचे. हे पाता कुरकुरीत भाजत गेलं की असं पटकन तुटतं ते. आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तेल गरम करून घ्यायचे. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची. भरपूर सारा हिंग टाकायचा मस्त. कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता पण टाका तुम्ही. खूप सुंदर चव येते. कढीपत्ता स्किप केला तरी चालेल. काही काहींना आवडत नाही पण त्याने चव खूप सुंदर येते. आता हळद टाकून घेतली. लाल तिखट टाकले. धणे जिरे पूड टाकून घेतले. थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता आपण भाजून घेतलेले मखाने सगळे त्यात टाकून घ्यायचे कढईमध्ये आणि छान परतून घ्यायचे.
आपला इन्स्टंट चिवडा तयार. मधल्या बुकेच्या वेळेला कधी खाल्ला तरी चालेल. छान हवा बंद डब्यात गार झाल्यानंतर भरून ठेवायचं आहे. मी थोडाच करते, त्या 2 दिवसाच्यावर जास्त टिकतच नाही, सगळे खाऊन संपवून टाकतात. पण खूप चविष्ट लागतो, खायला खूप छान लागतं. आणि अशा पावसाळी हवेत खायला अजूनच मस्त वाटतं. आणि आज बाबांनी पण एन्जॉय केला, थोडं आज जेवले पण जरा, आणि चिवडा पण आवडला त्यांना. आज जरा आमच्याबरोबर येऊन बसले तर आम्हालाही बरं वाटलं जरा. हाय, गुड आफ्टरनून सर्वांना. प्राजक्ता जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच छान जेवणं झाली आहे आणि आम्ही दुपारी निघालो आहे भटकन तिला. आता तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जातो. चलो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आज आपण जातो आहे SV रोड, अंधेरी वेस्टला, स्वामी विवेकानंद रोड. खूप मस्त एरिया आहे तो. शॉपर स्टॉपच्या आजूबाजूचा एरिया सगळा तुम्हाला फिरून दाखवते. आणि खूप छान छान माझ्या जुन्या आठवणी पण आहे, त्या स्पॉटला जाऊन मी तुमच्याशी शेअर करते. चला तर मग. आज खूप भरून आले, आपली चक्कर होईपर्यंत पाऊस नाही आला म्हणजे मिळवली. बघूया आता. एकदम ढगाळलेलं वातावरण आहे, दाखवते तुम्हालाही. ते ढग तर आलेले आहेत दाटून, बघूया. पाऊस आला तर भिजू थोडंसं, काही हरकत नाही. आज माझ्या फेवरेट ब्रँडचे कानातले घातले, आद्या ब्रँडचे. मला फार आवडतं त्यांच्या ब्रँडचे कानातले. थोडे एक्सपेन्सिव्ह असतात पण क्वालिटी मस्त असते. हो ना, आता किती वर्ष झाले आपण वापरतो. मी शाळेत असल्यापासून आद्याचे आम्ही वापरतो ज्वेलरी. खूप छान निघतात. आज मला निधीने इन्सिस्ट केलं की तो हे घाल. ड्रेसला म्हटलं मॅचिंग. मुंबईचं लाईफ, छोट्या घरांमध्ये कसे सगळे ॲडजस्ट करतात. लागून बिल्डिंग्स आहेत सगळ्या. सर्व शिक्षा अभियानाचे हे पुतळे आहेत. एक मुलगा आणि मुलगी असं बसलेले आहेत. गाडी सिग्नलला थांबली ना, पुढे गेले की दाखवतो. हां, बिल्डिंग्सचे कामं चालले आहेत बघा. हाय राईज बिल्डिंग्स. कॅमेऱ्यात पण येत नाही त्या. अंधेरी वेस्टकडे आपण आलेलो आहोत. ट्रेन चालली आहे अंधेरी स्टेशनच्या इथे. स्वामी विवेकानंद रोडला आलो आपण. सगळे वेगवेगळे दुकान आहेत बघा.
का सगळे छोटे मोठे दुकान आहे तिकडे सगळे ज्वेलर्स. अच्छा, नाटको म्हणजे काय? नाटको शॉपिंग सेंटर. अच्छा, नाटको शॉपिंग सेंटर. एकदा दाखवायला पाहिजे. हे बघ सगळे दुकान आहेत वेगवेगळी. हा एरिया अजून आहे तसाच आहे ते काहीच. आरसा मार्केट. अच्छा, पानेरीचं शोरूम पण झालंय. अरे वा, साड्यांचं शोरूम पानेरी. पेस अकॅडमी IIT साठी. हे पहा पेस अकॅडमी. अनअकॅडमी हे पण आपलं IITचंच आहे. अनअकॅडमी पण IITचं आहे का? अच्छा, हां. चला निधीमुळे आपल्याला माहिती मिळते. गो कलर्स. वा, छान छान झालं तिकडे पण. नित्यालंकार, आकाश क्लासेस आणि ते बसेस पण उभ्या होत्या, तुम्ही पाहिलं तसं. इथे पण असं छोटंसं दुकान आहे. सगळे क्लासेस जास्ती करून आहे ना. हो, इथे माझ्या 11वी-12वीच्या मैत्रिणी पण जायच्या क्लासेसला. कॉम्प्युटर्सचे रोडला जास्ती करून क्लासेस. प्राईड कॉम्प्युटर, नाडको मार्केट. ही पण वेगळीच बिल्डिंग आहे. HDFC बँक. आता आपण झू एरियात एंटर करतोय. महिंद्राचं शोरूम. ही पण एक छान बिल्डिंग आहे. अहो, टेम्पोमध्ये आला. छान होती बिल्डिंग तिकडे. हा शॉप स्टॉप आला आता आपलं. सो फ्रेंड्स, आपण आता SV रोडला उतरलो. जरा उतरून पण तुम्हाला दाखवते. माईक ऑन आहे का बघते. हां, तर समोर आपला शॉप स्टॉप आहे. हे का माझं आवडतं ठिकाण आहे नेहमीचं. आणि याच्या अपोजिट जे आहे ना, हे राधाकृष्ण हॉटेल आहे. कृष्ण हॉटेल जे आहे ना, माझ्या खूप छान मेमरीज आहे. म्हणजे सुरुवातीला लग्न झाल्यावर किंवा निधी झाल्यावर, निधी 1-2 वर्षाच्या असेपर्यंत आम्ही इथून ना वॉल्वो पकडायचो. नीता वॉल्वो बस असायच्या, त्यांचा हा स्टॉप होता. तर राधाकृष्ण हॉटेलला आम्ही 8ची बस असायची, तर 7:15 इथे यायचो. इडली डोसे अप्रतिम मिळतात, मस्त फिल्टर कॉफी किंवा ब्रेड बटर सँडविच. इथे मस्त नाश्ता करायचो आणि इथून वॉल्वो पकडायचो. तर या माझ्या खूप छान आठवणी आहे. आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं आहे, अजून आहे का तसंच. चलो, हे आहे ते राधाकृष्ण हॉटेल. सेम आहे तसंच आहे, काही स्ट्रक्चर चेंज नाही झालेलं. फुले हॉटेल आतमध्ये. जस्ट तुम्हाला चक्कर मारून दाखवली. आपलं तर काय खाणं पिणं सगळं झालेलं आहे. आता पुढे जाऊया. हे रियालिटी सेल्स ऑफिस आहे, नवीनच झालं हे सुद्धा. मी पण या एरियात खूप दिवसांनी आले. खूप एरियामध्ये चेंजेस झालेत. आता रिअल इस्टेटचं एक ऑफिस आहे मोठं इथे झालेलं, आमच्या आवडत्या हॉटेलच्या बाजूला. आता पुढे आणखी तुम्हाला एरिया फिरून दाखवते. चलो लेट्स गो. आईला गाडीत बसवले, तिला एवढं चालवत नाही ना. चलो निघूया.
कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे. मोठी बिल्डिंग इथे होती असं वाटतंय. खूप दिवसांनी या रोडवर येते मी इकडे. मस्त चाललोय आरामात. मोकळा वारा आहे. छान वाटतंय. त्या बाजूला कसं काय ग? इकडे होते ना आधी. हे पा रेमंडचं शोरूम, आमचा फेवरेट. सिस्टर बॅग्स वगैरे छान आलंय शोरूम इथे. थोडं जवळून दाखव ना. इकडे वॉचेस आहेत सगळे. रॅडो, टी सॉट, सिको, कॅसिओ, टायटन, सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स. हे दाखव ना झूम करून. सगळे छान कलेक्शन असतात यांच्याकडे. असं दाखव. हे दाखव. हे आहे रेमंडचं शोरूम. आम्ही नेहमी इथे यायचो. तर रस्ता क्रॉस करणं अवघड आहे. इकडे ICICIची बिल्डिंग आहे मोठी. ही सुंदर आहे पहा. खूप सुंदर आहे. आणि पुढे आहे बाटाचं शोरूम. तेही दाखवते तुम्हाला. इकडे सगळे फुटवेअर्स आहेत. बाटा, मेट्रो. हा आमचा आवडता एरिया आहे. ते फ्लॅट सेल. काय जायचं का? डिस्काउंट पण चाललं त्यांचं. लेन्स कार्डचं शोरूम आहे आणि विजय सेल्सचं पण शोरूम आहे. इथे सगळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू इथे मिळतात. इथूनच आम्ही घेत असतो. यांची क्वालिटी खूप चांगली असते. फायर स्टेशन आणि ही अग्निशमन केंद्र आहे. अंधेरी फायर स्टेशन या बाजूला आहे. हे जुने जुने झाडं पण ठेवलीत. किती छान वाटतंय ना. हिरवाई मस्त वाटते बघ. केवढी वडाची झाड आहेत जुनी. व्हर्टिकल गार्डन. हे आता आपण पाहता मुंबईतलं पहिलं व्हर्टिकल गार्डन आहे. सुंदर आहे. आणि हे एक मंदिर आहे इथे. छान आहे. जैन मंदिर आहे. जैन मंदिर. बसमध्ये आली. चांगलं काही दाखवा म्हटलं की नेमकी एखादी व्हेकलमध्ये येते. हो पाच झालं. पेट्रोल हे पाहता आपण इर्ला भागात आलोय. दिसतंय माझं इर्ला लिहिलंय. तिथून आता आपण टर्न घेतला की मार्केटला जाणार आहोत. पार्ला आणि त्याचा भाऊ इर्ला मध्ये एक ब्रिज आहे दोघांना कनेक्टेड. आणि इकडे मागे अंधेरी वेस्ट आहे. आता सिग्नलला आपण राईट घेऊन मार्केटला जाणार आहोत. हो तेच दाखवते. हे पहा आता आपण मार्केटला एंट्री करतोय. शॉप्स आहेत ना. त्या साईडला शॉप्स आहेत सगळे. इकडे नाही. दाखवण्यासारखं जास्त इकडे कुठे उतरू दादा आम्ही? पुढे. हे पहा इकडे फोनचे शोरूम्स आहेत सगळे. आपण आता इर्ला मार्केटला उतरलोय. तुम्हाला जस्ट एक ग्लिम्स देते. स्पेसचं दुकान आहे.
मार्केटची वाईब आहे छान. आपण आता क्रॉस करून समोर जाऊया. मस्त खाण्याचे स्टॉल्स पण आहेत. टी शर्ट्स स्ट्रीट मार्केट आता सुरू होतं. ड्रेसेस आहेत. अरे वा, आतमध्ये ज्वेलरी पण सुंदर आहे. चल बरं, चल ना. वाव, सो प्रिटी. एका एक्झिबिशनमध्ये आलो आहे. माय गॉड, काय ज्वेलरी आहे. खूप सुंदर ज्वेलरी आहे सगळी. आम्ही आता आल्या आल्यात सुंदर ज्वेलरी होती. एक्झिबिशन लागलं होतं, अचानक आम्हाला मिळालं एक्झिबिशन आहे. पण अतिशय सुंदर ज्वेलरी होती. गोल्ड प्लेटेड होती, सिल्वर प्लेटेड होती, पण किंमत आवाजच्या सव्वा सांगत होते. त्यामुळे जस्ट विंडो शॉपिंग केली, पण खूप सुंदर होते. नेमकी आई गाडीत बसली होती, तिला आम्ही मिस केलं. आईला पण हे बघायला खूप आवडलं असतं. सगळं अगदी आवडीने आम्ही बघून घेतलं, पण इकडून काही खरेदी काही केली नाही. पण जस्ट एक ग्लास बघितला. सगळं क्वालिटी छान होती, मात्र प्रश्नच नाही. पण किमती जरा जास्तीच वाटल्या आम्हाला. सगळं कॉस्टली अफेअर होतं. सोना हे पर्सेस आहेत मस्त छान छान. ओके ओके. दे ना, हे वाले घेऊ दे. घेऊ तुला कुठले पाहिजे, कितीचे सांग. ही कुर्ती निधीला आवडली होती, तर त्याची प्राईस 6,500 सांगत होते. त्यामुळे आम्ही फक्त जस्ट बघितलं आणि बाहेर पडलो. किमतीच्या मानाने असं ते आपल्याला फॅब इंडियामध्ये पण सुंदर मिळतात कुर्तीज. मग तिथून बाहेर पडलो आणि पाऊस सुरू झालाच होता. फायनली पाऊस आलेला आहे. आम्ही एक्झिबिशन पाहायला आत गेलो आणि पाऊस आला. ओ, गाडीपर्यंत कसं जायचं आता. चल असंच जाऊया. ही पण मजा. गाडी तिथेच येतो. पावसात अडकलो आहोत आम्ही. मला असं दाखवते तोपर्यंत. हेलिकॉप्टर चाललं नाही दिसणार नाही. मला वाटतच होतं पाऊस येणार. बघ ना, स्ट्रीट शॉपिंगसाठी मस्त एरिया आहे हा. स्मॉल साईजचं आहे.
इससे स्मॉल चीज़ों से कोरियन में काय गं? बघ ना. किती काय? डार्क कलर बघ, डार्क. हा मस्त आहे. मस्त आहे. हा एक कितीला आहे? ये कितने का? और ये हा कलर है हे बघ, हे दोन आणि हा एक आहे. इसमें दो पैटर्न है, एक ये अच्छा. हा दो पैटर्न तो ये कितने का है? वो शर्ट है 12.5 है. 350 के. छान आहेत ना, सगळे छान सगळं आहेत. मस्त आहे. वा, ये देखे ना आपने ब्लू कलर का, हाँ हाँ वो रेड वाला ही. वो रेड से निकाल दूंगा मैं. हाँ ये हा हा पाहिजे. ये दे दो. हा ठीक आहे, ठीक आहे. ये वाला ले लेंगे. हा मस्त आहे बघ. आता नको सोनं नका देऊ. हा प्राईस विचार फक्त. चल, ही बघा पावसातली मुंबई दाखवते तुम्हाला. मी भिजतेय. ते आपण इथून आलो बघा. हा राईट. इथूनच आपण एंट्री घेतली होती. हो धबधबा पडल्यासारखं छान दिसतं. केवढा आनंद. गणपती बाप्पाचा बॅकग्राऊंड छान दिसतो. काय सुंदर दिसतोय बा आपला बाप्पा. असं वाटतं पावसात दिसतो. हो ना. नवीन लेटेस्ट पूल झालाय. तिथे जायचं मस्त आहे. ती छान आहे ना, जाळी जाळी मस्त.
पावसामुळे असं धुकं आल्यासारखं वाटतंय अगदी. चांगला जोरात आलाय आणि पुढे पण एक पूल आहे, तिथे साऊंड प्रोटेक्शन पण वॉल लावलेले आहे. म्हणजे आजूबाजूच्या रहिवाशांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होत नाही. पूर्ण मोठी वॉल आहे ती. दोन्हीकडनं प्रोटेक्शन होतं. आता आपण त्या पुलावरून नाही जात. ही पै साईडची वॉल आहे ती. साऊंड प्रोटेक्शन वॉल म्हणतात त्याला. आणि धूळ पण नाही जात, रहिवाशांना त्रास होत नाही. घरी येऊन मस्त आराम केला आणि कडक आल्याचा आणि गवती चहा टाकलेला चहा पिल्यावरच जरा बरं वाटलं. हे पहा आजची खरेदी. 300 रुपयाला एक टी शर्ट मिळालंय. मस्त आहे ना, मिळालं ना. 300च्या मनाने कोरियन टी शर्ट असतात ना ते आहे. कपडा बघा किती छान. हा सगळ्यात मस्त कपडा एकदम मऊ. आणि हे एक शर्ट 300ला मिळाले. मस्त आहेत. म्हणून इरल्याला मस्त असतं. स्ट्रीट शॉपिंगसाठी बेस्ट आहे. हे स्वेटर सारखं आहे. मस्त आहे शर्ट हे सुद्धा. सो फ्रेंड्स, मगाशीच आलो, मस्त थोडा आराम केला. आल्यावर आता मस्त कडक चहा पिलाय. बरं वाटलं. पावसात सगळे भिजून आलो होतो आम्ही. सगळे ओले झालो आम्ही. पण आज छान मस्त वाटलं बाहेर जाऊन. बरेच दिवस बाहेर गेलोच नव्हतं, बाबांना बरं नव्हतं त्यामुळे. आणि छान तुम्हाला SV रोडही दाखवला आहे आणि इर्ला रोड, आपला इर्ला पार्ला इर्ला दोन्ही दाखवले. इर्लाचं स्ट्रीट शॉपिंग पण दाखवले. आणि एक छोटे एक्झिबिशन चालू होतं तेही आपल्याला बघायला मिळालं त्याचा. आणि सकाळची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केली, मखाण्याचा चिवडा. तर ओव्हरऑल सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन उद्या फ्रेश विषयाच्या ब्लॉगमध्ये. तर बस सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.